बघा मित्रांनो, आज आपण सरासरी हा घटक बघणार आहोत. सरासरी. मग सरासरीचे काही आपण बेसिक बोलूया. पहिली गोष्ट, आपल्याला सरासरी म्हणजे काय माहीत. आता सरासरी म्हणजे काय, तर साधारणपणे आपल्याला जेवढे काही घटक असतात, बरोबर, आपल्याला दिलेल्या गोष्टीमधील जेवढे काही घटक असतात त्या प्रत्येक घटकाची एक साधारणपणे असणारी किंमत. बघा, प्रत्येक घटकाची असणारी साधारणपणे किंमत म्हणजे काय, तर समजा राहुल नावाचा मुलगा आहे. राहुल, बघा, त्याचे आपण 4 विषयांचे मार्क बघितले. एकात आहेत 50, एकात आहेत 60, एकात आहेत 70 आणि एकात आहेत 80. मग याची जेव्हा आपण साधारणपणे मार्क सांगतो तेव्हा असं म्हणणार आहे का आपण की पहिल्या विषयात 50 आहेत, दुसऱ्या विषयात 60 आहेत, तिसऱ्या विषयात 70 आहेत, चौथ्या विषयात 80 आहेत? नाही. तर आपण काय म्हणतो, साधारणपणे याला 65 मार्क आहेत. साधारणपणे याला काय म्हणतो आपण, 65 म्हणतो. बरं, त्याला पहिला विषय असेल, हा दुसरा असेल, हा तिसरा असेल, हा चौथा असेल. बरं, पहिल्या विषयात 65 आहेत का? नाही, 50 आहेत. दुसऱ्यात 60 आहेत, तिसऱ्यात 70 आहेत, चौथ्यात 80 आहेत. पण साधारण आपण 65 म्हणू शकतो, बरोबर. बरं, ही वास्तव नसते. ही जी किंमत असते ती वास्तव नाही, ती काय असते, एक साधारण किंमत असते. म्हणून आपण सरासरी म्हणजे काय म्हणतो, तर कोणत्या दिलेल्या घटकांपैकी प्रत्येक घटकाची साधारण असणारी किंमत म्हणजे सरासरी. हा सरासरीचा अर्थ झाला, बरोबर. मग आपण सरासरी जेव्हा आपल्याला काढायची असते तेव्हा आपण काय सूत्र वापरतो हे आपल्याला माहीत. बघा, मग सरासरीचं सूत्र काय, अतिशय सोपं आहे, सर्वांना माहीत पण आहे. तर सर्व घटकांची बेरीज, बघा काय, सर्व घटकांची बेरीज भागिले किंवा छेद एकूण असणारे घटक. मग या घटकामध्ये किमती असतील, मार्क असतील, गुण असतील, त्याच्याजवळ असणारे पैसे असतील, वजन असेल, वय असेल, काही असेल, बरोबर. मग या सर्व घटकांची बेरीज करायचं आणि त्याला एकूण घटकांनी काय करायचं, आपण भागायचं. म्हणजे मला काय मिळणार आहे, सरासरी मिळणार. बघा, आता इथं पहिला प्रश्न बघा काय म्हणतो. पहिला प्रश्न, एका क्रिकेटपटूने 4 डावांमध्ये अनुक्रमे 72, 76, 106 व 44 अशा धावा केलेल्या आहेत. तर त्याची 4 डावांची सरासरी काढ. बघा, मग मला आता काय काढायचं आहे, मला याची सरासरी काढायची. काय काढायचं आहे, मला याची सरासरी काढायचं आहे. सरासरी काढणार म्हणजे मी काय करणार, सर्व घटकांची काय करणार, बेरीज करणार, भागिले काय करणार, एकूण घटक. बघा, मग आता सर्वांची बेरीज आपण करूया. बघा, किती आहेत, 72 अधिक 76 अधिक 106 अधिक 44 भागिले घटक किती आहेत एकूण, 1 2 3 4, म्हणजे 4 विषय आहेत म्हणून मी भागिले काय करतो, 4 करतो. बघा, आता मग या सगळ्यांची काय पाहिजे, मला बेरीज पाहिजे. मग बघा, 2 आणि 6 8, 8 आणि 6 14, 14 आणि 4 18, हातच्याला आला 1, 4 आणि 1 5, 5 आणि 0 5, 5 आणि 7 12, 12 आणि 7 19, पुन्हा आले 1 हातच्याला, म्हणजे 298 भागिले 4. मी काय केलं, फक्त त्या सगळ्यांची काय केली, बेरीज केली. आता आपण काय करूया, यांचा भागाकार करूया. बघ, 4 एके 4, 4 सत्ते 28, 1 29, 4 चौक 16, उरले 2, पॉईंट घेतला, 0 घेतले, 4 पंचे 20, म्हणजे सरासरी किती आली, 74.5. म्हणजे आपण काय म्हणतो की त्या क्रिकेटपटूची सरासरी 4 डावांमध्ये सरासरी धावसंख्या किती आहे, 74.5 आहे. बघ, खरेच आहे का 74.5? नाही, तर प्रत्येक डावामध्ये वेगवेगळी आहे. पण आपण काय म्हणतो, साधारणपणे त्याची 4 डावाची सरासरी किती आहे, 74.5. पुढचा प्रश्न बघा, सेम ABC यांचे वजन अनुक्रमे 54.8 किलो, 60 किलो आणि 68.8 किलो आहे. तर त्यांचे सरासरी वजन काढायचे. पुन्हा मला काय पाहिजे आहे, मला सरासरी पाहिजे. मग सरासरी पाहिजे याचा अर्थ मला काय करावं लागेल, पहिल्यांदा त्या सगळ्यांची बेरीज करावी लागेल भागिले एकूण घटक, बरोबर. बरं, आता बेरीज कशाची करणार मी, 54.8 + 60
प्लस 68.8 भागिले एकूण घटक किती आहेत 3 आहे. बघा आता पॉईंट आणि पॉईंटची बेरीज करूया आपण. 8 आणि 8 16, 16शी 6 हातच्याला 1, 8 आणि 1 9, 9 आणि 4 13, पुन्हा हातच्याला 1, 6 आणि 1 7, 7 आणि 6 13, 13 आणि 5 18 पॉईंट दिले म्हणजे 183.6 म्हणजे 183.6 भागिले मला काय करावं लागेल आता भागिले 3 करावं लागेल. 3 1 3, 3 संग 18, 3 1 3, 3 2 6 पॉईंट जशास तसा दिला. म्हणजे या सर्वांचं सरासरी वजन किती येईल 61.2. बघा किती येईल 61.2 किलो. ठीक आहे, हे बेसिक आहे. इथंपर्यंत काय झालं, हे बेसिक आहे. आता याच्यातच पुढं आपल्याला काय आहे बघा, काय दिलेलं आहे. जर एका क्रिकेटपटूच्या 3 डावातील धावा अनुक्रमे 102, 14, 56 आहेत, जर तर त्याने चौथ्या डावात किती धाव्या कराव्यात म्हणजे त्याच्या 4 डावांची सरासरी 47.5 आहे. बघा आता हे उदाहरण सोडताना आपल्याला काय पाहिजे बघा, काय विचारलं इथं प्रश्न, 3 डावातील धावा दिलेल्या आहेत, मला चौथ्या डावातील धावा पाहिजेत, पण सरासरी त्यांनी किती दिली 47.5. बरं सरासरी याचा अर्थ काय किती आहे 47.5. सरासरी याचा अर्थ काय तर एका डावातील धावसंख्या. बघा एका डावातील धावसंख्या अशा किती डावांची आहे 4 डावांची. म्हणून मी काय करतो 47.5 गुणिले 4 केलं तर मला काय मिळणार आहेत एकूण धावा मिळणार. त्याच्या काय मिळणार आहेत एकूण धावा म्हणजे एकूण धावांची बेरीज मला मिळणार आहे. मग आता बघा 5 चौक 20, हातच्याले 2, 4 7 28 आणि 2 30, हातच्याले 3, 4 चौक 16, 16 आणि 3 19. म्हणजे बघा मी काय केलं 47.5 गुणिले 4 केलं म्हणजे मला काय मिळाली आता 190 ही काय झाली एकूण धावसंख्या झाली. पण मला काय काढायची आहे चौथ्या डावातील पाहिजे बरोबर. मग मला सांगा माझ्याकडे 3 डावांतील धावसंख्या आहेत का आहेत. बघा पहिल्या डावात आहे 102, दुसऱ्या डावात आहे 14, तिसऱ्या डावात आहे 56. मग मी या सगळ्यांची बेरीज करू. बघा 6 आणि 4 10 आणि 2 12, बघा 5 आणि 1 6, 6 आणि 1 7 आणि 1 172 काय झालं 3 डावांची बेरीज झाली. 3 डावांची धावसंख्या आली किती आली 172. माझ्याकडे 4 डावांची एकूण धावा याचा अर्थ ही काय आहे 4 डावांची धावसंख्या आहे. मग मला आता काय करावं लागेल 190 वजा 172 करावं लागेल. मग काय करावं लागेल 190 वजा 172 का कारण मला चौथ्या डावातील धावसंख्या मिळणार आहे. मग यांची बेरीज केल्यानंतर किती धावा आल्या 18 धावा. सॉरी यांची वजाबाकी केल्यानंतर धावा किती आल्या 18 धावा. म्हणून चौथ्या डावातील धावसंख्या किती असेल 18. सेम आहे बघा पुढचं उदाहरण. बघा दिनेशला मराठीत 76, इंग्रजीत 56, इतिहासात 70, भूगोलात 75 गुण मिळाले. गणितासहित त्याची 5 विषयांची सरासरी 74 गुण येतील. तर दिनेशचे गणितातील गुण किती. आधी मला काय करावं लागेल आधी मला एकूण गुण काढावे लागतील. आधी मला काय करावे लागतील एकूण गुण काढावे लागतील. तर हे एकूण गुण कसे काढायचे एकूण गुण कसे काढायचे तर आपल्याला माहित आहे सरासरी याचा अर्थ काय एका घटकाची किंमत अशातील एकूण विषय किती. बघा म्हणजे सरासरी गुण गुणिले एकूण विषय बरोबर. सरासरी किती आहे बघा 5 विषयांची सरासरी 74, 74 गुणिले एकूण विषय 5 म्हणजे 5 20 35 आणि 2 37 म्हणजे एकूण गुण किती आले 370. एकूण गुण याचा अर्थ काय आहे हे 5 विषयांचे गुण बरोबर. आता माझ्याकडे काय आहेत 4 विषयांचे गुण मला माहित आहेत. बघा 4 विषयांचे गुण बघा. तर 4 विषयांचे गुण म्हणजे मी काय करतो या सगळ्यांची बेरीज करतो. मराठीत आहेत 76 प्लस इंग्रजीत आहेत 56 प्लस इतिहासात आहेत 70 प्लस भूगोलात आहेत 75. मी हे काय केली की सर्व विषयांची बेरीज म्हणजे काय मराठीत आहेत 76, इंग्रजीत आहेत 56, हिस्ट्रीला आहेत 70 आणि जॉग्राफी भूगोलमध्ये आहेत 75. हे सगळ्यांची
काढायचे आहेत. म्हणजे मला काय करावं लागेल, 5 विषयांचे गुण 370. 5 विषयाचे गुण किती आले, 370 वजा काय करावं लागेल, 270 वजा म्हणून गणितामध्ये काय लक्षात ठेवायचं बघा, सरासरी याचा अर्थ एका पुस्तकाची किंमत. जेव्हा असं म्हटलं जातं की 5 विषयांचे सरासरी गुण 90 आहेत, याचा अर्थ काय, यांचा गुणाकार म्हणजे काय असतो, एकूण. ठीक आहे, बेसिक मध्ये आपण बघितलेलं इथं बघा सोपं आहे बघा. काय आहे, एका क्रिकेटपटूने 3 डावात सरासरी 56 केल्या, नंतरच्या 4 डावात सरासरी 91 धावा केल्या व 8व्या डावात 102 धावा केल्या, तर त्या क्रिकेटपटूची 8 डावांची सरासरी किती. बघा आता जसं आपण उदाहरण बघितलं त्याच पद्धतीचं आहे, फक्त हे तुटक दिलेलं आहे, तिथे एकदम दिलं होतं. बघा मला आधी काय करावं लागेल, एकूण धावा काढाव्या लागतील. बघा काय काढाव्या लागतील, एकूण धावा काढाव्या लागतील. बरं पहिल्यांदा काय, पहिल्या 3 डावांची सरासरी म्हणजे पहिल्या 3 डावातील एकूण धावा म्हणजे सरासरी 3 गुणिले 56 म्हणजे 3 संग 18, 3 5 15 आणि 1 16 म्हणजे 168 धावा काय झाल्या, पहिले 3 डाव झाले. त्याच्यानंतरच्या 4 डावांची सरासरी दिलेली आहे, किती दिलेली आहे, 91 दिलेली आहे. म्हणजे मला काय करावं लागेल, 4 गुणिले 91, 4 1 4, 4 9 36. बघा मग हे काय झाले, या 4 डावांची सरासरी झाली. बरं आता त्या क्रिकेटपटूची 8व्या डावात धावसंख्या, डायरेक्ट 8वा डाव दिला आहे, किती दिलेला आहे, 102 धावा दिलेल्या आहेत. सरळ इथं धावा दिलेल्या आहेत, ह्या काय आहेत, धावा आहेत. ह्या 3 डावांचे एकूण धावा, या 4 डावांचे एकूण धावा आणि ह्या 8 डावांचे एकूण. बरोबर, मग मला काय विचारलं आहे, तर त्या क्रिकेटपटूची 8 डावांची सरासरी. बघा मला जेव्हा 8 डावांची सरासरी, बघा मला जेव्हा 8 डावांची सरासरी पाहिजे तेव्हा सूत्र काय आहे, सर्व धावांची बेरीज. बघा सर्व धावांची बेरीज छेद एकूण डाव पाहिजे. ठीक आहे, मग आता मला सर्व धावांची बेरीज मिळेल का, इथे मिळेल. बघा इथे 3 डाव आहेत, 4 डाव आहेत, 1 डाव आहे. मग यांची मला बेरीज करावी लागेल. म्हणजे 8 आणि 4 12, 12 आणि 2 14, हातच्याला 1, पुन्हा 6 आणि 6 12 आणि हातच्याचा 1 13, पुन्हा 1 हातच्याला 3 आणि 1 4, 5 आणि 1 6. म्हणजे सर्व धावांची बेरीज किती झाली, 634. मग 634 भागिले काय झाले, एकूण डाव किती आले, 8 डाव. म्हणून यांचा मला काय करावं लागेल, यांचा भागाकार करावा लागेल. बघा 8 1 8, 8 7 56, 56 आणि 7 63, पुन्हा 8 9 72, पुन्हा उरले 2, पॉईंट घेतला 0 झाले, 8 2 16, उरले 4, पुन्हा 0 घेतला, 8 पंचे 40. म्हणजे या 8 डावांची सरासरी किती आली, 79.25 धावा. 79.25 धावा. बघा इथं काय दिलं होतं, इथं सर्व एकत्र दिलं होतं आणि इथं काय दिलं होतं, इथं तुटकमध्ये दिलं होतं. ठीक आहे, मग आपल्याला असं करायचं. आता इथं बघा, इथं सुद्धा तेच दिलेलं आहे. काय, एका दुकानदाराची 12 महिन्यांची सरासरी विक्री. म्हणजे इथं काय दिलं, 12 महिन्यांची सरासरी विक्री दिली, त्यातल्या पहिल्या 4 महिन्यांची सरासरी विक्री दिली, 5 महिन्याची सरासरी विक्री दिली आणि शेवटच्या 3 महिन्याची विक्री विचारलेली. शेवटच्या 3 महिन्याची काय विचारलेली आहे, विक्री विचारलेली आहे, सरासरी नाही. शेवटच्या 3 महिन्याची विक्री विचारलेली आहे. बरोबर. हां, मग आता बघा इथं काय शब्द पाहिजे, इथं थोडासा फक्त एक शब्द राहिला, शेवटच्या 3 महिन्याची सरासरी विक्री पाहिजे. ठीक आहे, आपण दोन्ही काढू, एकूण विक्री काढू आणि सरासरी विक्री काढू. बघा आपल्याला डायरेक्ट माहीत आहे की 12 महिन्याची सरासरी विक्री, म्हणून मी काय करतो, 12 महिन्यांची एकूण विक्री काढ. बघा मी काय करतो, 12 महिन्यांची एकूण विक्री काढ.
कशी काढणार? 12 महिने गुणिले त्यांची सरासरी विक्री 25,000 म्हणजे किती आले बघा? 12 पंचे 60, 6, 12 2 24 आणि 6 30 आणि वरचे 3 म्हणजे 30 बघा म्हणजे 3 लाख. किती आले? 3 लाख. आता याच्यानंतर काय दिलेली आहे बघा? 4 महिन्यांची सरासरी विक्री बघा. म्हणून मी काय करतो? 4 महिन्यांची एकूण विक्री काढू. 4 महिन्यांची एकूण विक्री ही किती असेल? 4 गुणिले किती आहे? 21,500 म्हणजे आधी 2 शून्य देतो. 4 पंचे 20, 4 एके 4 आणि 2 6, 4 2 8 म्हणजे किती आली? 86,000. ठीक आहे. आता काय म्हटलं आहे? नंतरच्या 5 महिन्यांची सरासरी विक्री बघा. नंतरच्या म्हणजे पुन्हा पुढच्या 5 महिन्यांची सरासरी विक्री विचारली. मग यांची आधी आपण एकूण विक्री काढू. यांची आधी आपण काय काढू? एकूण विक्री. म्हणजे काय करावं लागेल मला? 5 गुणिले 18,500 म्हणजे किती येणार आहे बघा? 00 00 5 5 25 45 आणि 2 42 5 1 5 आणि 4 म्हणजे 92,500 म्हणजे माझी 12 महिन्यांची एकूण विक्री आली 30,000, 4 महिन्यांची विक्री आली 86,000 आणि 5 महिन्यांची विक्री आली 92,500. आता राहिले किती? 3 महिने बरोबर. मग आता मी काय करतो बघा? माझ्याकडे एकूण आहे बघा. माझ्याकडे काय आहेत? एकूण 12 महिन्याचे आहे. या 12 महिन्यामधून हे जर मी 9 महिने कमी केले तर मला राहिलेले 3 मिळतील. म्हणजे मला आधी काय करावं लागेल? ह्या 4 महिन्याची आणि या 5 महिन्याची एकूण 9 महिन्याची काढावी लागेल. म्हणजे मला 9 महिन्याची विक्री किती झाली बघा? 9 महिन्याची विक्री हे 86,000 अधिक हे 92,500 म्हणजे किती बघा? 0 0 5 6 आणि 2 8 8 आणि 9 17 1,78,500 ही काय झाली? 9 महिन्याची. पण मला 3 महिन्याची पाहिजे ना. म्हणून मी काय करतो? हे 9 महिने या 12 महिन्यातून कमी करतो. म्हणजे कशातून मी कमी करणार बघा? ह्या 3 लाखमधून मी 1,78,500 काय करतो? वजा करतो. मग किती येतील बघा? 0 0 5 1 2 1 म्हणजे 1,21,500 ही काय झाली? ही एकूण झाली. ही काय झाली? ही 3 महिन्याची एकूण विक्री. 3 महिन्याची एकूण विक्री. आता 3 महिन्याची सरासरी विक्री काढण्यासाठी मी काय करणार? 1,21,500 भागिले 3 करणार. का? कारण 3 महिने आहेत बघा. मग आता काय येईल? 3 1 3 3 चौक 12 0 3 5 15 वरच्या 2 शून्य म्हणजे काय आलं? 3 महिन्याची सरासरी विक्री 40,500 रुपये. एकूण विचारली असती तर 1,21,500 रुपये. सोपं आहे. फक्त इथं काय दिलेलं आहे? तुटक दिलेलं आहे बरोबर. बरं इथं सुद्धा बघा सेम दिलेलं आहे. म्हणजे काय आहे? किशोरला 8 विषयात सरासरी गुण 69 मिळाले. पहिल्या 3 विषयात सरासरी 52 गुण मिळाले. पण नंतरच्या 3 विषयात सरासरी 67 गुण मिळाले. तर शेवटच्या 2 विषयात सरासरी गुण किती? म्हणजे आता काय आहे बघा? थोडक्यात हे जर आपण डायग्रामवरून जर समजून घ्यायचं असेल तर सेम आहे. समजा हे किशोरला 8 विषय बघा. हे किशोरचे 8 विषय 1 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक आहे. देताना आता काय दिलेलं आहे बघा? किशोरच्या 8 विषयांची सरासरी 69 दिली बरोबर. पहिल्या 3 विषयाची सरासरी 52 म्हणजे पहिल्यांदा काय दिलं? ह्या 3 विषयाची दिली. पुन्हा नंतरच्या 3 विषयाची दिलं बरोबर. मग आता यांची विचार. मग मी काय करणार? ह्या एकूणमधून हे 2 जर कमी केले म्हणजे ह्या एकूणमधून एवढे 2 मी कमी केले तर मला एवढं उरणार का नाही? म्हणून मी पहिलं काम काय करतो? आधी सगळं एकूण काढून घेतो. आधी एकूण काढून घेऊया. म्हणजे किती एकूण म्हणजे किती महिन्याची आली? सॉरी किती विषयाची सरासरी आली? 8 विषय. म्हणजे संपूर्ण 8 विषयाचे एकूण गुण आधी काढून घेऊ बघा. संपूर्ण 8 विषयाचे एकूण गुण कसे आले? 8 गुणिले सरासरी किती आहे? 69 म्हणजे किती आले? 8 9 72 8 संग 48 आणि 7 52 म्हणजे किती गुण आले? 55 म्हणजे 552 गुण आले.
बरोबर. पाचशे 52. त्याच्यानंतर काय केलेलं आहे, पहिल्या 3 विषयाचे सरासरी गुण बघा दिलेले आहेत. मग मी पहिल्या 3 विषयाचे एकूण गुण काढतो, म्हणजे 3 गुणिले 52 काढतो. बघा 3 दोन्ही 6, 3 5 15, 156 गुण आले. पुन्हा नंतरचे 3 विषय याची सरासरी दिले, म्हणून मी याचे एकूण गुण काढतो. याचे पण किती आले, 3 गुणिले 67. किती आले बघा, 3 7 21, 3 संग 18 आणि 2 20, 201. मग आता काय आहे माझ्याकडं, 200. मग आता मला काय करायचं आहे बघा, जेव्हा 8 विषयांची सरासरी काढायची तेव्हा मी या दोघांची वजा करतो. म्हणजे किती वजा करणार मी, या दोघांची बेरीज करून वजा करणार. आधी या दोघांची बेरीज करणार. 6 आणि 1 7, 5 आणि 0 5, 2 आणि 1 3. म्हणजे मला 6 विषयाचे काय मिळाले, एकूण गुण 357. मग मी ह्या 8 विषयामधून हे 6 विषय वजा केले की मला 2 विषय मिळणार. म्हणून मी काय करतो, इथं 552 वजा 370. मग आता यांची वजाबाकी म्हणजे किती आली, 195. बरोबर. हे काय झाले, हे 2 विषयाचे एकूण गुण झाले. बघा हे काय झाले, 2 विषयाचे एकूण गुण झाले. मग आता मला काय करावं लागेल, इथं विचारलं आहे 2 विषयांचे सरासरी गुण. सरासरी याचा अर्थ काय, एकूण गुण 195 भागिले 2. मग आता काय येईल बघा, बे के बे, बे 9 18 उरला 1, बे 7 14 उरला 1 पॉईंट, बे 5 10. म्हणजे किती आले, 97.5. हे त्या 2 विषयाची काय आली, सरासरी आलेली आहे. बघा सोपं आहे, थोडंसं फक्त आपण समजून घेऊया. त्याच्यानंतर पुढचा घटक आहे बघा, पुढचा प्रश्न. एका दुकानदाराची एका आठवड्याची सरासरी विक्री 700 आहे. यातील पहिल्या 4 दिवसांची सरासरी विक्री 680 आहे व शेवटच्या 4 दिवसांची सरासरी विक्री 705 आहे. तर चौथ्या दिवसाची विक्री सांगा. थोडंसं हा प्रश्न बघा, हा प्रश्न हे बघत असताना आपण मगाशी काय बघितलं आणि आत्ता काय बघायचं, हा फक्त फरक आपल्या लक्षात आला पाहिजे. उदाहरणार्थ बघा, आठवड्याचे दिवस किती, 7. 8 नाहीत बरं का, आठवड्याचे दिवस 7. बरं, आता मी इथं आठवड्याचे दिवस लिहितो. देताना काय दिलेलं आहे बघा, एका दुकानदाराची एका आठवड्याची सरासरी विक्री 700, म्हणजे संपूर्ण आठवड्याची विक्री आली 700. यातील पहिल्या 4 दिवसांची सरासरी विक्री, म्हणजे यातले हे जे पहिले 4 दिवस आहेत त्यांची सरासरी विक्री दिली बघा 680 व शेवटच्या 4 दिवसांची सरासरी 705. म्हणजे बघा यांची सरासरी विक्री किती आली, 705. बरोबर. पण फक्त झालं आहे का इथं बघा, इथं काय झालं, हा जो चौथा दिवस आहे, हा चौथा दिवस काय आला, डबल आला. हा चौथा दिवस डबल आला का, कारण तो या 680मध्ये पण आहे आणि 705मध्ये पण आहे. तो कुठंतरी एका ठिकाणीच घ्यायला पाहिजे. बरोबर. मग मला काय करावं लागेल, हे फक्त समजून घ्या प्रश्न. म्हणजे इथं पण आला आणि इथं पण आला. मग आता मी पहिल्यांदा काय करतो, एका आठवड्याची बघा, एका आठवड्याची संपूर्ण विक्री आधी काढून घेतो. एका आठवड्याची संपूर्ण विक्री काढून किती आहे, एका आठवड्याची सरासरी विक्री आहे 700 गुणिले दिवस 7, म्हणजे एकूण किती आली, 7 7 49, 4900 रुपये ही आठवड्याची एकूण विक्री आहे. त्यातली पहिल्या 4 दिवसांची सरासरी, म्हणजे पहिल्या 4 दिवसांची एकूण विक्री, पहिले 4 दिवस किती आहे, 680 गुणिले 4, 4 0 0, 4 8 32, 4 7 24 आणि 3 27, म्हणजे 2720. आता काय झालं, शेवटचे 4 दिवसांची एकूण विक्री बघू. शेवटचे 4 दिवस बघा, शेवटचे 4 दिवस. आता हे किती आहे, शेवटचे 4 दिवस यांची सरासरी विक्री आहे 705. याला गुणिले 4 करतो म्हणजे एकूण विक्री येईल 4 5 20, 5 2,
4 शून्य शून्य आणि 2 2 4 सत्ते 28. मग आता इथं काय झालं बघा, इथं काय झालं, मी या दोन्हीची बेरीज करतो हां. म्हणजे 2720 बघा, 2720 अधिक 2820 बघा, 2720 आणि 2820 यांची बेरीज केली, किती आली ती 5540. बघा किती आली 5540. पण यात एक दिवस जो चौथा दिवस आहे, तो चौथा दिवस काय आहे, डबल आहे. बघा याच्यामध्ये एक दिवस डबल आला ना, होय का नाही. मग तो कोणता दिवस डबल आला, चौथा दिवस. तो चौथा दिवस डबल आला म्हणून मी काय करतो, कारण जर तो डबल आला नसता तर ही बेरीज आणि ही एकूण बेरीज ही सेम आली असती का, कारण ही आठवड्याची संपूर्ण केली आपण, ही पहिल्या 4 दिवसाची केली, नंतरच्या 4 दिवसाची केली. मग ही जर डबल आला नसता तरी सेम आला असतं, पण याच्यात फरक आहे. मग जो फरक आहे तो डबल येणाऱ्या दिवसाचा. डबल म्हणजेच कुठला दिवस डबल आला आहे, चौथा. म्हणून मी काय करतो आता 5540 वजा 4900 यांची काय करतो, वजाबाकी. बघा किती आले, 0 4 9 15 0 म्हणजे 640 रुपये. आता हे 640 रुपये एक्स्ट्राचे कुठले आहेत, चौथ्या दिवसाचे. म्हणून चौथ्या दिवसाची विक्री किती आली, 640 रुपये. सोपं आहे. फक्त काय करायचं आहे, जो दिवस डबल येईल तो मायनस करायचा. ओके. इथं पण सेम आहे. बघा काय केलेलं आहे, मे महिन्यातील एका आठवड्याचे सरासरी तापमान. एका आठवड्याचे म्हणजे किती बघा, 7 दिवसांनी. समजा मी इथं 7 दिवस लिहिले. बरं त्याच्यात त्यांनी काय दिलं, पहिल्या 5 दिवसांचे सरासरी तापमान 43.6. म्हणजे बघा इथं पहिल्या 5 दिवसांचे दिलं सरासरी तापमान. शेवटच्या 3 दिवसाचे बघा इथं सुद्धा काय झालं, शेवटच्या 3 दिवसाचे सरासरी तापमान दिलं आणि विचारलं आहे 5वा दिवस. मग 5वा दिवस हा काय आहे, डबल आहे. मग मला पहिला काय करावं लागेल, या सगळ्यांचं काढून घ्यावं लागेल, म्हणजे एकूण सरासरीवरून. त्याच्यानंतर यांचं काढून घ्यायचं पहिल्या 5 दिवसाचं, नंतर या शेवटच्या 3 दिवसाचं काढून घ्यायचं, यांची बेरीज करायची आणि दोघांच्यातला फरक काढायचा. मग पहिला आता काय करतो आपण, आठवड्याची एकूण तापमान करतो. बघा आठवड्याचे तापमान, बघा आठवड्याचे मी काय करतो आता, एकूण तापमान करतो. आठवड्याचे दिवस 7 गुणिले सरासरी तापमान 43.2. मग किती आलं बघा, 7 दोन्ही 14, 7 त्रिक 21 आणि 1 22, 7 चौक 28 आणि 2 30 आणि हा पॉईंट इथं म्हणजे 302.4 अंश सेल्सिअस. हे आठवड्याचे एकूण तापमान आहे. बरं पहिल्या 5 दिवसाचं तापमान बघू आपण. बरं 5 दिवसाचं आहे म्हणून 5 गुणिले सरासरी तापमान किती आहे, 43.6. 5 सक्क 30, हातच्याले 3, 5 त्रिक 15 आणि 3 18, हातच्याला 1, 5 चौक 20 आणि 1 21. पॉईंट इथं दिला म्हणजे काय झाले माझ्याकडे 218 म्हणजे 218 डिग्री पहिल्या 5 दिवसांचे. शेवटच्या 3 दिवसाचे याचा अर्थ काय झाला, 3 गुणिले बघा आता शेवटच्या 3 दिवसाची सरासरी तापमान किती होतं, 42 होतं. म्हणजे 3 गुणिले 42, 3 दोन्ही 6, 3 चौक 12, हे 100 डिग्री आलं, 126 डिग्री. मग आता मी काय करणार, यांची बेरीज करणार. बघा 218 अधिक 126 म्हणजे किती आले, 6 आणि 8 14, 2 आणि 1 3 आणि 1 4 3, 344 डिग्री. बरं आता इथं काय झालं, इथं 302.4 डिग्री आहे, इथं 344 डिग्री आहे. काय झालं, जास्त कोण आहे, 5वा दिवस डबल आहे. मग या 5व्या दिवसाच्या तापमान काढताना मी काय करणार, 344 वजा 302.4. आता इथं 0.4 आहे म्हणून इथं पण 0.0 घेऊया, म्हणजे यांची वजाबाकी किती येईल, 6 पॉईंट इथं हाचा परत दिला म्हणजे 1, इथं 4 आणि हे 0 म्हणजे 41.6 अंश सेल्सिअस. हे कोणाचं आलं, डबल आलेला दिवस कोणता आहे, 5वा.
म्हणून 5व्या दिवसाचा सरासरी जे तापमान आहे ते काय आहे 41.6 अंश सेल्स. ठीक आहे. म्हणजे इथंपर्यंत आपली बऱ्यापैकी जी बेसिक उदाहरणं होती ती बेसिक उदाहरणं इथंपर्यंत झालेली आहे. ठीक आहे. तर या भागात आपण इथं एवढंच थांबूया. पुढच्या भागात आपण याच्या पुढची ॲडव्हान्स जी उदाहरणं आहेत ती उदाहरणे बघू.